पावसाळ्यामध्ये लोणावळ्यामध्ये पर्यटक येत असतात हे सगळं जगजाहीर आहे। असेच हे पर्यटक पावसाळ्याचा आनंद घेण्यासाठी लोणावळ्याला आलेले होते, परंतु मुख्य ज्या पायऱ्यांचं जे आकर्षण आहे ते ठिकाण सोडून ते पर्यटक आड वळणाऱ्या इकडे जंगलामध्ये या ठिकाणी आले आणि जवळजवळ 1 किलोमीटर आत ते आले। हा या ठिकाणी जो धबधबा दिसतोय आपल्याला आणि त्याचा हा जो ओढा आहे त्या ठिकाणी त्या ओढ्यामध्ये ते बसलेले होते। त्यावेळी पाणी कमी होतं, मात्र पावसाचा जोर वाढला आणि 10 मिनिटांमध्ये सगळ्या बाजूचं पाणी या ओढ्यामध्ये येत असतं आणि ते अचानकपणे इतकं पाणी वाढलं की त्या लोकांना बाहेर पडणं कठीण झालं आणि त्या प्रवाहामध्ये ते 7 ते 8 जण वाहून गेले। त्यापैकी 1-2 जण स्वतःच्या प्रयत्नाने बाहेर पडले आणि दोघांना इथे जे स्थानिक लोक होते त्यांनी बाहेर काढले पुढच्या पाण्यामधून। मात्र 5 जण होते ते सापडले नाहीत आणि त्यांचा मतलब ते वाहून गेले आणि त्यांच्या 3 डेड बॉडीज होत्या त्या आम्ही काल रिकव्हर केलेल्या आहेत। आज त्या 2 डेड बॉडीजचा आम्ही शोध घेणार आहोत। काल शिवदुर्ग मित्र आणि त्याच्यानंतर INS शिवाजी आलेले होते आणि 1-2 तास आम्ही एकत्र काम केलं आणि आता परत आम्ही काम सुरू करणार आहोत। हा डोंगराळ भाग आहे, खूप वरती आहे, अशा ठिकाणी पर्यटकांनी यायला पाहिजे की नाही आणि त्यांना नेमकं काय तुम्ही आवाहन कराल? निश्चित अशा ठिकाणी येऊ नये। निसर्गाची आवड सगळ्यांना असते, निसर्गाचा आनंद माणसांनी घ्या, निसर्गामध्ये फिरा, तुम्ही तो निसर्ग पहा डोळ्यांनी। मात्र केवळ एखाद्या रीलसाठी किंवा एखाद्या सेल्फीसाठी अशा अवघड ठिकाणी जाणं हे पूर्णतः चुकीचं आहे। एकतर या पर्यटकांना अंदाज नसतो आणि निसर्ग हा जितका सुंदर आहे तितका तो धोकादायक आहे, हे कालच्या घटनेतून आपल्याला निदर्शनास आलेलं असेल। पर्यटकांना आमचं एवढंच आव्हान राहील की ज्या ठिकाणी आपल्याला कोणत्या गोष्टी माहीत नाहीयेत किंवा ज्या ठिकाणी आपल्याला त्याचा अंदाज नाही त्या ठिकाणी जाऊ नये। उगाच एखाद्या सेल्फीसाठी किंवा एखाद्या रीलसाठी असं नको ते धाडस जे आपल्या जीवावर भेटू शकतं असं धाडस करू नये। ही मला वाटतं खूप दुर्दैवी घटना, ज्याच्यामध्ये 4 छोट्या मुलांचा मृत्यू, मुलींचा मृत्यू होतोय आणि आम्हाला खूप वाईट वाटते या सगळ्या बाबतीमध्ये। दुर्दैवी घटना मुळामध्ये जेव्हा तुम्ही पर्यटनाला येता तेव्हा जबाबदारीने थोडंसं वागलं पाहिजे। अशा ठिकाणी तुम्ही निर्मनुष्य ठिकाणी ही मंडळी आली आणि या स्पॉटवर नॉर्मली कोणी येत नाही। बुशी डॅमच्या पलीकडच्या बाजूला सर्व पर्यटक असतात, पण हे पाठीमागच्या बाजूला आले। या ठिकाणी 2-3 मोठे धबधबे आहेत आणि तिथून सगळं पाणी प्रॅक्टिकली येतं आणि बुशी डॅमला जातं आणि त्याच्यातलं अंतर फक्त 150 ते 200 मीटर आहे। त्यामुळे पाण्याचा प्रवाह प्रचंड होता आणि पाऊस जो पडतोय इथं तो असा स्पोरॅडिक आहे, अचानक मोठी सर येते आणि त्याच्यामुळे पाण्याची पातळी अचानक वाढते आणि त्यामुळे अशा प्रकारच्या माहीत नसलेल्या अपरिचित ठिकाणी अशा प्रकारची मुळामध्ये धोका पत्करणं हे खूप चुकीचं आहे। रेस्क्यू ऑपरेशन कालपासूनच चालू आहेत। काल 3 बॉडी रिकव्हर झाल्या होत्या। काल रात्री 7:30 वाजता अंधार झाल्यामुळे ते थांबवण्यात आलं होतं। INS शिवाजी आणि शिवदुर्ग जे आमचे व्हॉलंटियर्स स्वतःचा जीव धोक्यात घालून या बॉडीज आता रिकव्हर करतात। आत्ताच 1-2 मिनिटापूर्वी 4थी बॉडी पण मिळाली आहे, आता एकच बॉडी राहिली आहे। आज सकाळी 7:30 पासूनच INS आणि शिवदुर्गचे डायव्हर्स प्रयत्न करतायत त्याच्यात बॉडी हे करण्याचा। आत्ता एक बॉडी मिळाली आणि हे कंटिन्यू राहील ऑपरेशन जोपर्यंत शेवटची बॉडी मिळत नाही तोपर्यंत। सर काय सांगाल, खरं तर अतिशय धोकादायक पर्यटन लोणावळा पर्यटन स्थान आहे। या ठिकाणी अतिशय ज्या ठिकाणी बंदी आहे त्या ठिकाणी देखील पर्यटक जातात। आपल्या मार्फत काही नियमावली या ठिकाणी करण्यात येणार आहे का? मुळामध्ये काय की प्रिव्हेंटिव्ह मेकॅनिझम किंवा नियमावलीनुसार प्रत्येक यंत्रणेला नाही म्हणलं तरी मर्यादा आहेत, कारण प्रचंड मोठा भाग आहे सगळा जो पश्चिम घाट आहे सुंदर असतो आणि पण तितकाच तो धोकादायक पण आहे। इथे दरडी कोसळण्याचा धोका आहे, मोठे मोठे धबधबे आहेत, पाण्यात वाहून जाण्याच्या न पोहता येणारे किंवा पट्टीचे पोहणारे देखील वाहून जातात। त्यामुळं प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन्स किंवा आम्ही निश्चितपणे ॲडवायझरी देतोच आहोत, पण त्याही बरोबर माझं सर्व पर्यटकांना आव्हान आहे की निसर्गाचा आस्वाद घ्या आणि कुठलंही म्हणजे पोलीस यंत्रणा असेल, फॉरेस्ट यंत्रणा असेल किंवा कितीही जरी आपण मॅनपॉवरचे परत मर्यादा आहेत आणि या सगळ्यामधून पर्यटकांनी जाणीवपूर्वक स्वतःवरच काही बंधनं घालून घेतली पाहिजेत आणि एक रिस्पॉन्सिबल टुरिझम हा जो प्रकार आहे किंवा ही जी महत्वाचा विषय आहे तो थोडासा जाणीवपूर्वक बघितलं पाहिजे। विशेष करून वृद्ध महिला, पुरुष किंवा लहान मुलं किंवा जे सगळे आपत्तीला जास्त व्हलनरेबल असं पॉप्युलेशन असतं आणि या ठिकाणी उत्साहाच्या भरामध्ये
पावसात भिजण्याच्या याच्यामध्ये अशा प्रकारची कृत्य करून बसतात लोक. तर आम्हाला आपल्या माध्यमातून पण सर्व पर्यटकांना विनंती करायची, आवाहन करायचे की आपण थोडंसं जबाबदारीपूर्ण या सर्व गोष्टी बघा आणि निसर्गाचा आनंद घ्या. धन्यवाद. थँक्यू. ते आले होते फिरण्यासाठी. खाली पण तिथे ते त्यांनी बघितलं, म्हणजे तिथं पार्किंगसाठी गाडीला जागा भेटली नाही. खालच्या तिथं छोटा धबधबा होता ना, तिथं त्यांना गाडी भेटायला, कारण की गाडी मोठी होती, 17 सीटर होती टेम्पो ट्रॅव्हलर. त्याच्यामुळे ते इथं भुशी डॅम पर्यंत आले आणि ते भुशी डॅम पर्यंत तिथे येऊपर्यंत तिथं जे खाली बोर्ड लावलाय त्या बोर्डमध्ये इथं राईट साईडला भुशी डॅम आहे आणि लेफ्ट साईडला नो एंट्री आहे. पण लोक इथं येत होती, ते त्यांच्या मागच ते इथपर्यंत आले. इथं कशासाठी आले होते नेमके? लोणावळ्यामध्ये कधी आले होते आणि कशासाठी? लोणावळ्यामध्ये फिरण्यासाठीच आले होते. सकाळी निघाले होते, ते फिरण्यासाठीच आले होते. आणि इथं किती आले होते ते आणि काय झालं नेमकं कारण? इथं आल्यानंतर त्यांनी ते पाण्याचा म्हणजे त्यांना अंदाज आला नाही आणि ते तेव्हा पाऊस पण पडत नव्हता, तर पाणी कमी होतं म्हणून ते थोडं पुढं करत ते पुढे गेले आणि तिथून मग अचानक पाऊस वाढल्यानंतर ते अचानक तो पाणीचा प्रेशर वाढला आणि पाण्याचा प्रेशर वाढल्यामुळे ते खूप त्यांनी प्रयत्न केले वाचायचं, म्हणजे थांबण्याचं, पण ते पाय काय थांबत नव्हते. शेवटी एका पोरीचा पाय सटकला, त्याच्यामुळे ते सगळेच वाहून गेले. ते लग्नाच्या नंतर ते सगळे इथं गेट टुगेदरच होतं म्हणल्या, असं लग्नानिमित्त, तसे सगळे फिरण्यासाठी आले होते.